यस बोलूया स्पर्धेकडे आपण पाहू शकाल तिसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. आपण पाहू शकाल कोंडाणे विपक्ष आपण पाहिलं तर मेचकरवाडी असा सामनाला पाहायला मिळालेला. अजय आणि सचिन ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. येस आपण पाहू शकाल पहिला चेंडू अतिशय चांगला फेकला गोलंदाज सोमनाथ या गोलंदाजानं. तर मग आता पहिला चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर अजूनही मात्र धावसंख्या वाढली गेली नाही. श्री गणेश झाला नाही आपण पाहू शकाल. पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा यावेळेस पहिला फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज सौराज हा मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. पुढील चेंडू आपण पाहू शकाल सोमनाथचा. तर मात्र नक्कीच जबरदस्त गोलंदाजी अजूनही कुठलाही मोठे खाता खोलत नाही. पुढील चेंडू 3 चेंडू डॉट आल्यात आपण पाहू शकाल. इथं अजून एक बॅटची कडा होऊ शकते का पण इथं मात्र अडवलाच जातोय. तर मात्र नक्कीच आपण पाहू शकाल आज चौथा चेंडू येईल डॉट. यस आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खालापूर मयूर यानं मात्र 6 चेंडू डॉट फेकले होत्या. तशाच पद्धतीची ही गोलंदाजी होईल का. 4 चेंडू आले डॉट आपण पाहू शकाल. कोंडाणे विपक्ष मेचकरवाडी टीम आजच्या दिवसामध्ये आपण हवी ठरताना दिसते. तर मात्र पाहू शकाल अजून एक चेंडू येईल 5वा डॉट. शेवटचा तर एक चेंडू चांगला फेकावे लागेल कारण आपण पाहू शकाल दुसरा मीडियम षटक आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. यस जबरदस्त गोलंदाजी मीडियम षटक आलाय आपण पाहू शकाल. बॅक टू बॅक आपण पाहू शकाल. दुसरा षटक असला मीडियम षटक आलाय. निर्धाव षटक आपण पाहिलं तर कुठलाही खाता खोलून दिला नाही आणि सलामी वीरला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. तो फलंदाज मात्र बाद झालाय तो अजय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सिद्धार्थ चांगला गोलंदाज आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं.
तर पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये नक्कीच आज भरपूर सामने मिसकरवाडी टीमनं ज्या उरण विभागातून आलेल्या यशवी संघाला त्याला मात्र घरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर सागाचीवाडी संघाला पराभूत केला आणि हे तिसरी मॅच आपण पाहतो यावेळेस आपण पाहायला मिळेल. तर मात्र हो जबरदस्त. तर मात्र पंचांचा इशारा येतं हा खराब चेंडू आहे आणि खराब लाईन आणि खराब चेंडूच्या साईन आता श्री गणेश झालाय टीम कोंडाणे टीमच्या माध्यमातून. इथं मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलण्याचं काम चाललंय. एक धाव सहजरित्यानं पूर्ण एका धावावरती समाधान मानलंय आणि एका धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 2 धावा. दोन धावा स्कोट गाठवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता परत राहिली टीम मेसकरवाडी टीमच्या माध्यमातून. सिंगलच्या साईन आपण पाहिला तर खाता खोलला गेला वाईटच्या स्वरूपानं आणि अजूनही कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलण्याचं काम दिला आणि अजूनही मात्र सिंगल चढली जाईल. 2 धावा स्कोट गाठवरती आपण पाहतोय. इथं मध्ये सुरेख गोलंदाजी 2 चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय चांगले फेकल्यात. पहिला चेंडू आला वाईट, त्यानंतर आता चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी तर मात्र नक्कीच प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय हवे ठरताना दिसतंय. अजूनही मात्र डॉट चेंडू आलाय, बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय डॉट. पाठीमागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 6 चेंडू डॉट आल्यात आणि इथं आपण पाहतोय नक्कीच 2 धावा धावफलकावरती आज. तर मात्र कोंडाणे टीम भरपूर उशिरानं आपण पाहिलं तर पहिली मॅच केली होती, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर ही दुसरी मॅच त्यांची तिसरी मॅच आपण पाहतोय. तर पहा किती वेळाने मात्र थोडासा मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय. अजून एक मात्र चेंडू येईल डॉट. आता शेवटचा आहे तर एक चेंडू डॉट फेकावल्या गेलं कारण ते एका 2 धाबाचं षटक राहील. पण पाहिलं तर पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर आपण पाहिलं तर 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकलेत. गोलंदाज सिद्धार्थ या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. शेवटचा आता एक चेंडू मोठा फटका येणं गरजेचं एका हा साईडनं पण झुकवण्याचं काम चालू आहे. पण इथं पाहू शकाल आत्ता मात्र नक्कीच पंचांचा इशारा येते. जसं आपण पाहू शकाल एका धावेच्या साईन आपण पाहतोय नक्कीच 3 धाबा स्कोट गाठवरती आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू आपण पाहिला तर वाईट फेकला होता आणि नक्कीच आता पुढील चेंडू तर मात्र पहा किती चांगली गोलंदाजी अजून एक मात्र चेंडू आला निर्धाव. तीन धावा स्कोट गाठवरती आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल होईल का पूर्ण. फलंदाज स्वराज्य मात्र परतवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय मनोहर. इथं मात्र नक्की डावकरे हाताचा फलंदाज तर मात्र थोडासा यस आपण पाहू शकाल झेल मात्र जमिनीला दान झाला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्यांसाठी निघाल्यात आणि 3 धावा कंप्लीट झाल्या आणि 3 धावेच्या साहाय्यानं संघ जाऊन पोहोचेल. अगदीच आपण पाहिलं तर 6 या धावा संख्येवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कैलास.
3 धाब्याचे साईन आपण पाहिला तर 6 धावा स्कोअर गाठवरती तर मात्र नक्कीच आज आपण पाहू शकाल दुधारी चलवली होती पण इथं मात्र चेंडू अजून एक येईल डॉट. डॉट चेंडू आले आपण पाहिलं तर पुढील चेंडू इथं ऑफसाईडच्या दिशेनं सजवणे काम या बिलीस मात्र नक्कीच सजवण्याचं काम झालं जरूर पण 2 धाबा होतील पूर्ण आणि या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अद्यापच आपण पाहू शकाल 8 धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होती आपण पाहतोय शेवटला षटक आपण पाहतोय अनामारीचा षटक असतो पण इथं नक्कीच वाईट चेंडू आलाय 9 धावा स्कोअर गाठवरती आपण पाहतोय कैलासनं मात्र खराब चेंडू फेकलाय आणि या 9 धावे आपण पाहिलं तर स्कोअर गाठवरती जाऊन पोहोचल्यात अद्यापच आपण पाहू शकाल लव स्कोरिंगची इमेज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे आता 3 चेंडू चांगले फेकावे लागतील पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या तशा पद्धतीने मात्र धावसंख्या येणं गरजेचं आहे. इथं आपण पाहू शकाल एक धाव सहजरित्याने पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि इथं पाहू शकाल 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. येस आपण पाहू शकाल कार्पेटच्या साईडनं अजून एक चांगला फटका होतील का 2 धावा पूर्ण पण इथं नक्कीच रोखला जातोय सिंगलवरती आणि सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक असेल आणि शेवटचा एक चेंडू मोठा फटका जरी आला तरी पण सामना मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. षटकार आला तर 18 धावा पूर्ण होतील तसंच चेंडूभाग्य धावसंख्या उभी करण्यामध्ये माहेर राहील पण मोठा फटका येणं गरजेचं आहे. जरी सिंगल आली तरी पण मात्र 14चा टार्गेट सेट होईल. फुलटॉस चेंडू होता या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ पहिला 17 मात्र संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा 13 धावा येणारे चेंडू असतील 18 आणि 14चा टार्गेट मात्र सेट झालाय. जास्त 14 धावांचा पाठलाग करायचा
सलामीची जोडी आपण पाहतोय संजू आणि सुदाम ही जोडखली या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अजयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लव स्कोरिंगची मॅच आहे. आपण पाहतोय 14 धावा टार्गेट असेल सेट. इथं मात्र नक्कीच हा सुरेख फटका या बेलेस मात्र शतरशन पोटेशन नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्यांचा प्रयत्न पण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या साईनं श्री गणेश झाला टीम मेचकरवाडे टीमच्या माध्यमातून. अजूनही मात्र 16 आणि 17 चेंडू असतील आणि धावसंख्येची गरज असणार ती अवघ्या 12 धाव्यांची. इथं मात्र हा मोठा फटका मोठा फार झालाय. चेंडू बंद बाउन्स सीमा रेषा पलीकडं येतय हा चौकार. 6 धावा स्कॉट गाठवती जाऊन पोहोचतील. सहा धावा स्कॉट गाठवती आपण पाहतोया. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे धाडला गेला चेंडूला. इथं मात्र कार्पेटच्या साईडा सुरेख क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतंय. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नक्कीच चेंडू येईल डॉट. तर पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेस मात्र फटका फसलाय. कव्हरच्या क्षेत्ररक्षणाने पकडला झेल आणि पाहू शकाल संजूचा संपलाय खेळ. पहिली विकेट तंबूच्या आसरातून बाहेर. बॅक टू पवेलियन संजू. नवीन फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. रोहिदास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. यस आपण पाहू शकाल इथं मात्र गॅप सिलेक्शन झालाय. चेंडू निघून चाललाय तर पाहू शकाल चेंडू जाईल जमिनीला घासत पोचत येते हा चौकार आणि चौकाराच्या साईनं संघात जाऊन पोहोचेल. 10 या अंकावरती 4 धाव्यांची गरज असेल अजूनही. मात्र आपण पाहू शकाल चौकाराने मात्र धावसंख्या मात्र उभी झाली. 10 या धावसंख्या पाहिले तर अजूनही 4 धाव्यांची गरज असेल. इथं मात्र नक्कीच आज सुरेख झेल टिपला जातोय. रोहिदासच्या पारीचा अंत यावेळेस आपण पाहिला तर कैलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. सहा चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 12 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असणार.
यस आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय दीपक हा गोलंदाज पहिला चेंडू आलाय डॉट आपण पाहू शकाल आता समीकरण बदलला जाईल येणारे चेंडू असतील 11 आणि 4 धाव्यांची गरज असेल यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल मिसकाड विपक्ष वेणगाव शेवटचा सामना असेल आजच्या फेरीमधला आजचा दिवसामध्ये या दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकी करण्यासाठी या